हॅलो स्टुडंट्स, बऱ्याच मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जातो आणि तो अवघड का जातो तर प्रॉपर डायरेक्शन नसल्यामुळे जातो. म्हणून आपण मागच्याच व्हिडिओमध्ये काही बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघितलं होतं. ते बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर केलं तर पुढील चॅप्टर आपल्याला सोपे जातात. त्यामध्ये आपण आज पहिला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज घेतोय. त्यामध्ये काही बेसिक क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला आउटलाईन ऑफ द चॅप्टर माहीत असणं गरजेचे आहे आणि ती आउटलाईन पुढील प्रमाणे मी तयार केलेली आहे. या पद्धतीने अभ्यास केला तर हा चॅप्टरही खूप सोपा होतो. खऱ्या अर्थाने आता चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचंय किंवा काय स्टडी करायचंय तर ते आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड, म्हणजेच इट इज सोल ऑफ द चॅप्टर. अल्किल हॅलाइड आपण कोणकोणत्या वेने तयार करू शकतो तर त्यामध्ये पहिला वे आहे अल्कोहोल्स. अल्कोहोल पासून आपण HX च्या साहाय्याने अल्किल हॅलाइड बनवू शकतो. त्याचबरोबर अल्कोहोल पासूनच आपण फॉस्फरस ट्रायहॅलाइड असेल, फॉस्फरस पेंटाहॅलाइड असेल किंवा थायोनिल क्लोराइड असेल SOCl2 त्यापासून पण आपण अल्किल हॅलाइड बनवू शकतो. देन सेकंड मेथड आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ते सिमेट्रिकल असतील किंवा अनसिमेट्रिकल असतील. सिमेट्रिकल असतील, अनसिमेट्रिकल असतील, हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिएक्शन करा, अल्किल हॅलाइड मिळतील. बट इन केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन देर शुड बी ए मार्कोनिकॉफ अँड अँटी मार्कोनिकॉफ रूल. तो आपल्याला वापरला गेला पाहिजे. आणि थर्ड प्रिपरेशन मेथड आहे अल्किल हॅलाइडची बाय हॅलोजन एक्सचेंज मेथड. तर यामध्ये आपण अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड पासून अल्किल आयोडाइड किंवा अल्किल फ्लोराइड बनवतो. जर आयोडाइड बनवले तर त्याला आपण फिंकेलस्टेन रिएक्शन म्हणतो आणि जर क्लोराइड्स बनवले तर त्याला आपण स्वॉर्ट्स रिएक्शन असं म्हणतो. आणि सेकंड महत्वाचा पॉइंट या चॅप्टर मधला केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा किती आहेत तर या चॅप्टर मध्ये 3च केमिकल प्रॉपर्टीज सांगितल्यात. पहिली आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, दुसरी आहे एलिमिनेशन आणि तिसरी आहे रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजेच वन फंक्शनल ग्रुप रिप्लेस्ड बाय अनदर फंक्शनल ग्रुप. मग त्याच्यामध्ये आपण पहिली रिएक्शन बघितली फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल असेल, दुसरी असेल फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल सांगितले. पहिल्या 3 रिएक्शन आपल्याला फॉर्मेशन ऑफ अल्कोहोलच्या दिसतात, कशा पद्धतीने ते बघून घ्या. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अमाइन्स, फॉर्मेशन ऑफ सायनाइड, फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड, फॉर्मेशन ऑफ इथर्स, फॉर्मेशन ऑफ ईस्टर्स, फॉर्मेशन ऑफ नायट्रोअल्केन्स, फॉर्मेशन ऑफ नायट्रेट्स. अशा काही रिएक्शन आपण या ठिकाणी बघतो. त्याच्यानंतर एलिमिनेशन रिएक्शन म्हणून आपण बघतो सेकंड रिएक्शन. त्यामध्ये अल्किल हॅलाइड जर अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्ट केले तर डिहायड्रोहॅलोजनेशन होतं आणि सिंगल बॉन्डेड कंपाऊंडचं कन्व्हर्जन डबल बॉन्डेड म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये होतं, म्हणजेच अल्किन तयार होतात. आणि जर अनसिमेट्रिकल अल्किन्स तयार झाले तर तिथे सेटजेप रूल वापरला जातो. त्यानंतर थर्ड रिएक्शन आहे ऍक्टिव्ह मेटल बरोबर. यामध्ये 2 ऍक्टिव्ह मेटल बरोबर आपल्याला अल्किल हॅलाइडची रिएक्शन करायची. एक मॅग्नेशियम मेटल आणि दुसरा सोडियम मेटल. व्हेन अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स ग्रिग्नार्ड रिएजंट. and when alkyl halide react with sodium metal in presence of dry ether there is formation of higher alkanes. It is also known as Woods synthesis. अशा काही रिएक्शन आपल्याला बघता येतील. एवढाच पार्ट या चॅप्टर मध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही लक्षात ठेवला तर चॅप्टर फक्त 5 ते 10 मिनिटातच होतो, हेही लक्षात घ्या. धन्यवाद.